विकासकांनी देखील पुढाकार घेणं हा एक भाग महत्त्वाचा असतो. त्यांच्याकडनं तुम्हाला कुठे अनास्था या सगळ्याच्या जाणवते का, आणि ती जर जाणवत असेल तर त्याची कारणं काय? अनास्था जाणवत नाही, कारण कसं आहे की प्रत्येकाला या प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे आणि ते करायचं आहे. पण ते करताना ते किती सुलभ आहे. आता ओपन प्लॉटवर ज्यावेळी विकासक काम करतो त्याचे चॅलेंजेस वेगळे असतात. बरं. आणि पुनर्विकासाचं काम करायचं त्याचे चॅलेंज वेगळे आहेत. आता जर सरांनी सांगितलं की परवानगी पूर्वीची जी प्रक्रिया आहे जी सोसायट्यांच्या लेवलवर झाली पाहिजे ती योग्य पद्धतीनं होत नाही आहे. बऱ्याच वेळा लोकांच्यात विसंवाद असतात. शासनानं काही मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत. 4 जुलै 2019ला शासनाचा एक निर्णय आहे. बरं. पण तो डायरेक्टिव्हच्या स्वरूपात असल्यामुळे तो कितपत मानावा हा ऐच्छिक बाब आहे. आणि मग त्या पद्धतीनं तो जर फॉलो नाही केला, तो जर फॉलो केला तर नक्कीच त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहील, विसंवाद राहणार नाही आणि एक प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होईल. मग अशा पद्धतीने जर तो प्रवास असेल तर विकासक नक्कीच त्याच्यामध्ये भाग घेतील.